हॅलो. माझ्या डोक्यामध्ये सो मच थॉट्स. येस, इट वॉज इतकी जास्त बंबार्डमेंट करून राहिला ना, बहुतच जास्त. या आणि हे केव्हापासून होत आहे? हे होत आहे की माझं नाही का आता बादल सोबत थोडस म्हणजे झगडा झाला या वगैरे. झगडा म्हणजे याच्याबद्दल असं झाला की आता कसं विशालचं आणि विशाल श्रुतिका आणि वन मॅन दोघांचंही लग्न आहे. विशालचं लग्न आहे, वन मॅनचंही लग्न आहे. ओके. गिफ्ट बद्दल डिस्कशन झालं की आपण गिफ्ट काय घेणार आहे. ओके. ऑब्विसली सगळेजण आहे त्यांचा विचार असा होता की गिफ्टचं बद्दल म्हणजे जस्ट लाईक फर्स्ट थिंग ऑन माय माइंड इज दॅट की वॉशिंग मशीन लेते हैं वगैरे. बट मग सगळ्यांनी म्हणलं की नाही म्हणे, आम्ही तेवढं अफोर्ड नाही करू शकत, वॉशिंग मशीन वॉज टू मच. तर मला पण वाटलं की हा यार, सगळेजण नाही अफोर्ड करू शकत. मग मी तो प्लॅन ड्रॉप केला आणि मग विशाल श्रुतिकासाठी त्यानंतर मॅट्रेसेस म्हणजे हे घेऊ, गादी. येस. समजा 2-3 हजार रुपये, 3,000 रुपयापर्यंत चांगल्यात चांगली गाडी येते स्लीपवेलची वगैरे, तर ती गादी घेऊ. येस. पण काही ना काहीतरी घेऊ. ओके. तर त्यातही म्हणे म्हणजे बादल म्हणे की म्हणजे ते पाहू म्हणे वगैरे. ओके. मग बादल म्हणे की आपण विशाललाही घेतलं तर आपल्याला याला पण घ्यावं लागेल म्हणे, वन मॅनला पण गादी घ्यावं लागेल म्हणे. तर मी म्हणलं वन मॅन साठी आपण थोडं कमी गिफ्ट घेऊ ना, म्हणजे थोडं कमीवालं गिफ्ट घेऊ. म्हणजे मग बादल म्हणे कमीवालं काऊन गिफ्ट घेऊ. मग मी म्हणलं की विशाल आणि श्रुतिका हे आपण दोघाही रिलेट लागतात ना, दोघाकडून आहेत. आणि जस्ट लाईक दॅट की आपली शायद ठीक आहे कंडिशन नाही, बट एवढी पण नाही आहे ना का आपण एक गादी पण नाही घेऊ शकत. या वन मॅनचं थोडस वेगळं आहे, कारण वन मॅन आपण एकट्याकडून घेतो, तर वन मॅन साठी थोडं कमी किमतीचं राहील. काही डिसाईड नाही केलंय, बट थोडं कमी किमतीचं राहील. मग बादल म्हणाला की वन मॅन साठी वेगळं कमी किमतीचं काऊन आणि विशाल श्रुतिकासाठी जास्त किमतीचं काऊन, व्हाय? जस्ट लाईक डूड. मग मी त्याला सांगितलं विशाल श्रुतिका इज दोघाकडून आहे ना आपल्याला. या मग वन मॅन कडून काऊन असं हे बा वगैरे. मग त्याला किती म्हणजे एकच टॉपिक 10 सांगत असण्यामुळे तो माझ्यावरच कल्ला करून राहिला. मी इक्वल आहे, असं आहे वगैरे वगैरे, असं करायला लागते तसं करायला, तुला समजत नाही. मला डोक्यात आली. आणि मी त्याला सुनावलं. ओके. आता याच्याबद्दल त्याचं काय विचार करतो वगैरे वगैरे, इट्स दॅट थिंग. आणि त्यानंतर मी कंटिन्युअसली विचार करून राहिलोय अबाउट की समजा जर माझा आणि बादलचा काही झगडा वगैरे झाला समहाऊ, तर माझ्यापाशी कोणते पॉइंट्स राहील त्याला सांगण्यासाठी वगैरे, की तुझं कुठे कुठे चुकते बा वगैरे. ओके. इट्स जस्ट लाईक दॅट. आणि या म्हणजे तेव्हापासून माझं डोकं त्याच याने विचार करून राहिलाय कंटिन्युअसली. आणि आता पण ते सिरियल पाहत होतो, सिरियलचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो पण माझ्या डोक्यात मथ्यात गेला. त्यामुळे आय वॉज कंटिन्युअसली थिंकिंग इनसाइड. ऍक्च्युली काय होते की जेव्हा तुम्ही झगडा करता किंवा समटाइम्स वगैरे तुझ्यासोबत बोलता वगैरे, तर अशा वेळेस काय होते की तुम्ही प्रत्येक शब्दाचं महत्व तुम्ही स्वतःहून बोलता, त्याची काही ना काहीतरी त्या शब्दाची व्हॅल्यू असते. ओके. त्यामुळे काय होते की तुम्हाला असं वाटते की साला आपण असं बोललो असं बेटर झालं असं, म्हणजे जस्ट लाईक एखादी लोक झगडा ऐकताना आणि झगडा करताना टू डिफरंट थिंग. ओके. कारण कसं आहे की जेव्हा आपण झगडा करतो ना, तर तेव्हा आपल्या डोक्यामध्ये खूप काही असते, बहुत काही, म्हणजे इट वॉज सो मच थिंग्स. येस. इवन झगडा झाल्यानंतरही आपण त्या व्यक्तीबद्दल असे पॉइंट विचार करतो की आपण त्याला काय बोलू, कसं काय बोलू वगैरे. ऑलराईट.
सो तेव्हापासून माझं डोकं थोडस हँग होऊन राहिलंय आणि कुडंट अंडरस्टँड. वेल, म्हणजे बादलला तू काय सांगणार होता? व्हॉट द पॉइंट ही वॉज ऍक्च्युली कसं आहे की जाऊ द्या यार, म्हणजे 85 एपिसोड मध्ये कशाला रेकॉर्ड करूया? जेव्हा काही असं काही होईल तेव्हा मी त्याला सांगेल, बट नॉट द 85 एपिसोड. म्हणजे हे कसं आहे, सो अगर मी 85 एपिसोड मध्ये रेकॉर्ड करत आहे या सगळ्या गोष्टी, म्हणजे जस्ट लाईक दॅट की मी त्याची बुराई करत आहे. ओके, आता माझ्या समोर बुराई तर आपण कोणासमोर तरी करतो, राईट? तर इट जस्ट लाईक दॅट की विदाउट एनी पर्सन मी स्वतः सोबत म्हणजे इट जस्ट लाईक बुराई करत आहे, म्हणजे मला ते करण्यामध्ये मजा येऊन राहिली. या, इट वॉज रिअली पॉइंटलेस, काही आहे नाही तथ्य. या, आणि आपल्याला त्याचे नेहमी निगेटिव्ह पॉइंट्स दिसेल. डोंट डू दॅट. या, समज जर जे एखादी इम्पॉर्टंट व्यक्ती आहे आणि त्या तुझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट व्यक्ती आहे, ओके, बट त्याचं बिहेवियर तुम्हाला आवडत नसेल, तर तुम्ही त्याच्या काही चुका तुम्ही स्वतःमध्ये गुणगुणत असत का? हा, होतात, गुणगुणत असतात वगैरे, बट हे गलत आहे ना. या, जे काही आहे ना ते कन्व्हर्सेशन बिटवीन यू अँड दॅट पर्सन. हा, काही समटाइम्स त्याचं बिहेवियर आपल्याला पटलं नाही तर आपण त्याला सांगावं, ओके, दॅट्स गुड. बट स्वतःमध्ये त्या गोष्टी रिकॉल करणं म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपण त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स कलेक्ट करून राहिलो आहे, आणि दॅट इज रॉंग. या, कारण तो पर्सन इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. या, त्यामुळे काय होते की नेहमी द्वेष तयार होतो त्या व्यक्तीबद्दल, द्वेष आणि राग. ओके, आणि सम हाऊ एक सर्टन लेवलवर नाही का कुठेतरी असा एक पॉइंट येतो तिथे आपला तो राग कंट्रोलमध्ये राहत नाही, आणि एक अशी सिच्युएशनच्या वेळेस तो एकदम ब्लास्ट होऊन जातो आणि असं काही तोंडातून निघून जाते ज्याचं काही मिनिंग पण नाही आहे, आणि अशा काही गोष्टी पण निघून जाते जे खूप वर्ष अगोदर झाल्या त्याचं आता काही हे होत नाही, आणि त्यामुळे गोष्टी खराब होतात समोर जाऊन सुद्धा. पण यामध्ये समजा त्या ब्लास्ट झाला तर त्यानंतर मग आपण तो व्यक्ती मग तसा वागू शकणार नाही, कारण आपण सगळं काही बोलून देतो यार. सो इट इज नॉट दॅट थिंग. ओके, सो डोंट डू दॅट. या, जे काय आहे ते बिलकुल स्पष्टपणे त्या व्यक्तीसमोर क्लिअरली सांगून द्यायचं. या, मनात त्याला रिकॉल करणं बहुत गलत गोष्ट आहे. डोंट डू दॅट. इवन मनात जरी रिकॉल केलं किंवा दुसऱ्यांबद्दल म्हणजे दुसऱ्या समोर आपण त्याच्याबद्दल बुराई करणं पण गलत बात आहे. या, सो तेव्हापासून माझं डोकं त्याचप्रमाणे इट जस्ट लाईक मी आता जरी बोललो नाही तरी नाही का माझं डोकं स्टील. या, आणि इट वॉज हॅपन्स टू मी ऑल द टाइम. या, म्हणजे असं होते यार. या, म्हणजे माझ्यासोबत केव्हा काही गलत वगैरे झालं ना तेव्हा माझं डोकंच हँग होऊन जाते, आणि आय वॉज थिंकिंग अबाउट माय पॉइंट्स, आणि खूप नॉनसेन्स थिंक करतो यार आपण त्या मोमेंट मध्ये. आणि त्यामुळे काय होते, प्रॉब्लेम इज दॅट की त्यामुळे मी माझं काम नाही करू शकत, आणि माझं डोकंच काम नाही करत तर मी कसं काय काम करेन. या, लिटरली आता मी आलो होतो 8 वाजता आलो होतो, आणि 8 वाजता आल्यापासून मी फक्त ते प्रीमियर ओपन केलं आणि त्याच्यानंतर फक्त जसं एक क्लिप आणली आणि त्याला सिंक्रोनाइज केलं, त्याच्यानंतर बघ त्याच्याकडे पाहून राहिलो, मनात विचार करून राहिलोय. येस, ऑल दिस थिंग. या, जी की गलत बात आहे ना, राईट? अजून काय सांगायचं आहे का? सांगायचं तर खूप काही आहे, सो मच थिंग्स वगैरे. येस, वेल, क्लिअर मांडणं आहे म्हणजे चलो हा इट इज लाईक नाही का, मी म्हणत आहे की असं गलत होत आहे, बट कसं माझं मेरा दिल कह रहा है की निकाल ले. या, इट वॉज दॅट, काढून टाक पूर्ण मनातून. येस, ओके. तुला बादलचे कोणकोणते बिहेवियर तुला आवडत नाही? येस, वेल, मी माझा पर्स्पेक्टिव्ह सांगण्याचा प्रयत्न करतो, माइट बी शायद गलत असू शकते, मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, शायद बेटर पण राहील. ओके, बट
Or that's my perspective. Okay. वेल बादलचे फादरला जेव्हा अटॅक वगैरे आले होते, तर तेव्हा आणि त्याची फायनान्शियल कंडिशन पण चांगली नव्हती त्या मोमेंटमध्ये. ही वॉज लिव्हिंग, त्या आजीच्या घरी राहत होता. ओके. तर आणि मला नुकतीच जॉब लागली होती, म्हणजे जॉब लागून ऑलमोस्ट करीब 5-6 महिने वगैरे झाले होते. आणि बादलनी मला असं म्हणलं की मला लावून दे, म्हणलं मला गरज आहे म्हणे जॉबची. त्यांनी खूप काही सांगितलं असं त्याच्या घरच्या बद्दल, असं तसं वगैरे. आणि मलाही वाटलं की या व्हाय डोंट आय डू दॅट. तर मी त्याला म्हणलं की बाबू तू असं हे शिक, इन्व्हेंटर, ऑटोकॅड वगैरे शिक. ओके. कम्प्युटर थोडं बहुत प्रॅक्टिस कर आणि टेस्ट होईल, टेस्ट झाल्यानंतर तू पास झाला की तुला जॉब मध्ये घेता येईल पा. तर ठीक आहे. तर तशाप्रमाणे त्यांनी प्रिपरेशन पण केली. ओके. मग मी मॅडमला म्हणलं, मॅडम आमचे मॅनेजर होते यशस्वी मॅडम, त्यांना म्हणलं की एक मुलगा आहे जो माझ्या ओळखीचा आहे, त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि त्याला क्रिओ आणि ऑटोकॅड वगैरे येतो. ओके. तर ठीक आहे म्हणे, बोलून घे म्हणे. तर बादल आला, टेस्ट दिली, पास झाला. ओके. आणि त्याची जॉईनिंग पण भेटला आणि तो लागला पण. ओके. याच्या अगोदर बादलचं कधी कॉर्पोरेटमध्ये त्यांनी काम केलं नाही. ओके. जस्ट लाईक कॉर्पोरेटमध्ये कसं काम होते की तुम्ही 8 घंटे तर सोडा, 10-12 घंटे, समटाइम्स 16-16 घंटे पण काम करावे लागतात. ओके. दॅट इज अ थिंग. तर त्या मोमेंटमध्ये प्रोजेक्ट पण त्या सुरू होता आणि आम्ही 12-12, 16-16 घंटे पण काम करत होतो. समहाऊ काय झालं होतं, एका महिन्यामध्ये, म्हणजे असं एक महिन्यामध्ये त्याची सॅलरीमध्ये काहीतरी त्याचे 1000 रुपये कापले गेले, बिकॉज ऑफ त्याची एक सुट्टी होती बा. या हा, बट त्यांनी, म्हणजे त्याची एक सुट्टी होती, बट एक दोन सुट्ट्या होत्या वगैरे, बट त्यांनी सुट्ट्या व्यतिरिक्त खूप काम केले होते, त्यामुळे पूर्ण टीम काम करत होती म्हणा. या तर त्यावेळेस तो बिघडला. ओके. म्हणजे जस्ट लाईक त्यांनी एवढा एफर्ट घेतला वगैरे वगैरे, 16-16 घंटे काम केले वगैरे, म्हणजे त्याचे नाही, खूप जणांचे कापले गेले. ओके. ज्यांच्या सुट्ट्या वगैरे होत्या, तर त्यांनी मेल केला देशपांडेला वगैरे. ओके. मेल केला आणि त्यांनी असं म्हणलं की आमचे पैसे का कापले गेले वगैरे वगैरे. ओके. याच्याबद्दल त्यांचा काही रिप्लाय वगैरे आला नाही, आला, आय डोंट नो. ओके. मग काय झालं की हे तर झालं. मग त्यानंतर काय की त्याचे पैसे कापले गेले ना, मग मी त्याला म्हणलं की कॉर्पोरेटमध्ये असं चालतंय म्हणे, यात काही असं वाईट मानण्याची काही गरज नाही म्हणे वगैरे वगैरे. कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला बैलासारखं हागवते म्हणे, तुम्हाला बैलासारखं चालत लागते म्हणे. तर त्यांनी मला एवढं सुनवलं त्या रात्री, एवढं सुनवलं की बहुत जास्त. तू असं म्हणे त्या कॅटेगरीचा गध्यासारखा मी नाही म्हणे, मी माझं पाहून घेईन म्हणे वगैरे वगैरे. एवढं सुनवलं. आम्ही इथून सीताबर्डीवरून फिरून आलो आणि होल याच्यामध्ये नाही का, त्यांनी पूर्ण मला सांगितलं की मी गध्यासारखं काम नाही करत, तू करत असशील वगैरे वगैरे, मला माझ्या जमत नाही, असं तसं वगैरे वगैरे. इतकं सांगितलं बहुतच जास्त, जे की फक्त त्याच्या एका महिन्याचे 1000 रुपये कापले गेले. या मी तेव्हा असं यार जाऊ दे म्हणलं, म्हणजे जस्ट लाईक दिस इज द फर्स्ट टाइम इट्स हॅपनिंग टू हिम, तर चलो काय नव्हतं वगैरे. ओके. बट त्यावेळेस त्यांनी मला खूप घेतलं यार, खूप सांगितलं. मी त्यावेळेस जस्ट चूप होतो, सगळं काय ऐकून घेतलं तुझं त्या मोमेंटमध्ये बादलचं. ओके. आफ्टर 4 months जॉईन झाल्यानंतर त्यांनी ऍक्च्युली रेल्वेची प्री एक्झाम दिली होती आणि मेन्स प्री त्याची निघाली, चांगल्या मार्कांनी निघाली आणि मेन्सची डेट आली होती. तर आणि हे जे आहे ना, हा सिनारिओ तेव्हाच झाला होता त्या मोमेंटमध्ये, म्हणजे जेव्हा असं पैसे वगैरे कापले गेले वगैरे. इवन तो डिसेंबरचाच महिना होता तो, डिसेंबरचा महिना होता. त्या मोमेंटमध्ये बादलचं आणि प्राचीचं पण जुळलं होतं. ओके. तेव्हाच
ज्या दिवशी त्यांनी मला सुनावलं ना, त्या दिवशी माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट रिअलाइज झाली, की हा जो बंदा आहे हा कॉर्पोरेट साठी बनला गेलेला नाहीये. ओके. कारण कॉर्पोरेट मध्ये खूप घेतात. या इज द फर्स्ट टाइम इट्स हॅपन्स टू हिम वगैरे वगैरे. तो एवढा गरम होऊन राहिला वगैरे. माझ्यासोबत तर नेहमीच होता. या बट माझं कसं सहन करून घेतलं. या मेरे को पता था की मेरे को गव्हर्नमेंट जाना ही नहीं है, सो आय वॉज डू लाईक दॅट. या बट इट वॉज लाईक दॅट. मी त्याच्या पर्स्पेक्टिव्हने विचार केला की नाही यार, याचं असं हे राहील तर हे त्याची लाईफ बर्बाद होऊन जाईल. या तर मग मी बादलला खूप पद्धतीने बोलून सांगितलं की म्हणलं की तू सोडून दे बा जॉब या वगैरे. तर त्याच्यावर पण त्यांनी मला उलट उत्तर दिलं. म्हणलं सोडणार तर होतोच म्हणे वगैरे, अशी सडली जॉब कोण कर म्हणे वगैरे वगैरे. आता हा जो त्यांनी असं म्हणलं ना, मला बहुत वाईट वाटलं. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की मी जे त्या जॉब, कारण त्यांनी ज्या जॉबला शिवा दिली ना, त्या सेम जॉब मी पण करत होतो. ओके. तो सोडून गेल्यानंतर मला तिथे काम करायचं होतं. ओके. या त्या जॉबसाठी मी 8 महिने डिझाईनचे क्लासेस केले. त्याच्यानंतर मला तो जॉब लागला. तर माझ्यासाठी बहुत प्रेस्टिजियस होतं ती गोष्ट. ऑब्व्हियसली मी माझी थोडीशी ओळखी लावली आणि त्यानुसार त्याला थोडं जॉब लावलं. मला त्या जॉबचं महत्व होतं, त्यामुळे मी किती मारून घेतली तरी मी शिवा नाही दिली त्याला. या चलो ठीक आहे, चल दे दो. या बट त्याने सर्रास माझ्या तोंडासमोर त्या जॉबला शिवा दिली. अशी सडली जॉब कोण करेल म्हणे. माझ्या मथ्यात गेली यार. मला तेव्हा रिअलाइज झालं यार की इसको कोई मतलब नहीं है इस चीज का. या मग त्यावेळेस कसं न्यू इयर पण होता वगैरे वगैरे. मग आपण ते दारू वगैरे घेतली होती श्रुतिकाच्या घरी वगैरे, आठवते? ओके. तर त्यावेळेस मी ड्रंक होतो. आय वॉज ड्रंक ऑन दॅट नाईट. बट तेव्हा मी प्राचीला क्लिअरली म्हणलं, प्राची बघ, याचं लाईफ नाही, माझं बोलील तर शायद हा ऐकणार नाही, बट तुझं बोलणं ऐकेल. तर याला कन्व्हिन्स कर आणि त्याला तिथून बाहेर काढ. ओके. एवढं म्हणलं त्याला, एवढं म्हणलं तिला. आणि शी वॉज अग्री विथ दॅट. आणि आफ्टर काही फ्यू डेज त्यांनी रिझाईन दिलं आणि तो आला वापस. ओके. त्याचं पूर्ण मॅटर क्लोज झालं, सगळं झालं. ही गोष्ट. बट त्याच्यानंतर माझ्यासोबत काय झालं हे मी सांगितलंच नाही. तो जॉब सोडून गेला. ओके. म्हणजे त्याच्या अगोदर बिफोर तो हा अमित पाल तो गेला होता. बट ही वॉज लाईक एक्सपिरियन्स. 1 वर्ष त्यांनी जॉब केला. बट बादल फक्त 4 महिन्यातच गेला. आणि 4 महिन्यात असं कोणी जाऊ देत नाही. बट त्या कंपनीवाल्यांनी जाऊ दिलं की चलो म्हणे, इसकी रेल्वेची एक्झाम आहे, त्याला मेन्स साठी पढाई करायची, जाऊ दे बा. आणि त्याच्यानंतर मग नाही का मला बोलवलं. ओके. मी होतो, नायडू होता, यशस्वी मॅडम होती, देशपांडे होता. ओके. नायडूनी मला सरळ म्हणलं की ये कैसा लड़का लाता बोले तू, जिस बंदे से काम नहीं होता बोले उस लड़के को तुम लाते हैं. ओके. जिस बंदे से काम नहीं होता उस बंदे को तुम लाते हैं. 4 महिन्यामध्ये कोणता व्यक्ती आहे म्हणे जो कॉर्पोरेट मध्ये सोडून देतो म्हणे. या म्हणजे आम्ही 4 महिन्यामध्ये आम्ही जेवढी त्या पोरावर जेवढी मेहनत केली आहे ते पूर्ण वाया गेले म्हणे. ओके. होय. दुसरी गोष्ट, मला त्या दिवशी माहित पडलं की कॉर्पोरेट मध्ये किती लीचपणा चालतो. या मला माहित आहे की, तुला माहित आहे की बादलनी एकदा नाही का ऑफिशियल व्हॉट्सअपच्या ग्रुपवर, ऑफिसचा आमचा इथं PMIचा एक ऑफिशियल ग्रुप आहे, तिथे त्यांनी हलकासा एक काहीतरी जोक वगैरे पाठवला होता, गलतीने वगैरे झालं असेल. ओके. तर ते पण त्यांनी नोटीस करून दिलं. मॅडमनी ते पण म्हणलं हे बघ म्हणे त्याची अशा. देशपांडे मला मेल दाखवला की हा त्याचा मेल आहे म्हणे, त्याचे 1000 रुपये कटले, त्यांनी मला असा मेल पाठवला म्हणे. ओके. तर हे त्याचं गुड बिहेवियर आहे का म्हणे या 4 महिन्यामध्ये? आम्ही किती टॉलरेट करायचं म्हणे. ओके. सो जर असेच पोरं आणायचे असेल तर आमचं किती नुकसान आहे म्हणे. त्यांनी मला खूप काही सांगितलं, खूप खरी खोटी सुनवली वगैरे वगैरे. ओके. आणि तेव्हा माझं पण हे पक्क नव्हतं, म्हणजे मी पण तेव्हा एक प्रकारे परमनंट नव्हतो. यस. सो इट वॉज लाईक दॅट. आणि सगळेजण धडाधड जॉब सोडून राहिले होते त्या मोमेंटमध्ये. तर इट वॉज लाईक दॅट की मी थोडस हे झालो. बट
जस्ट लाईक राहू दे म्हणलं, आपण हे बादलला नाही सांगू म्हणलं. वाय? कारण तो डिसअपॉइंटेड होऊन जाईल, कारण मला त्याचं नेचर माहित आहे. सम हाऊस जर मी असं त्याला काही सांगितलं तर इट वॉज लाईक दॅट की तो एक प्रकारे हंबल होऊन जाईन आणि तो डिसअपॉइंटेड होऊन जाईन वगैरे. मग ही फील्स रिली सॉरी फॉर हिम वगैरे वगैरे. जाऊ दे म्हणलं, हे जॉब आहे लवडा बोकात, तो एक वेळ आता गेला इथून, जाऊ दे आता, त्याचं बघू दे आता. बट त्यांनी इट वॉज लाईक दॅट. वन थिंग टेलिंग यू, बादलच्या मनामध्ये नाही का कोणाबद्दल काही वाईट विचार तर बिलकुल नाही. ऑब्विसली चांगलेच विचार आहे. टेलिंग यू, इट वॉज रिअली गुड. बट कसं आहे की मजाक मध्ये घेतो, इंटेन्शनली किंवा अनइंटेन्शनली तो लोकांची मजाक उडवतो. त्यामुळे कसं आहे, जे लोक, आणि अशा लोकांचा मजाक उडवतो जे लोक त्याच्या खूप जास्त क्लोज आहे. लाईक मी घे, पिंटी घे, किंवा कोणी घे. इट्स लाईक जो त्याचे जेवढे जास्त जवळचे आहे ना, इवन तो त्याच्या आईला पण खूप हर्टफुल बोलतो, बहुत ही बेकार पद्धतीने बोलतो तो. जे जवळचे लोक आहेत ना त्यांच्याना खूप हर्टफुल बोलतो. त्यामुळे कसं आहे, त्यामुळे जे जवळचे लोक त्यांना खूप वाईट वाटते, बहुत जास्त वाईट. येस. आणि समजा जर त्याला असं काही दूर म्हणजे असं सांगण्याचा जर प्रयत्न केला की बाबा तू चुप राहा, चांगल्यानं बोल वगैरे, तर तो झगड्याचं वातावरण घेतो. आणि त्याच्यासोबत आपण झगडा करू शकत नाही, कारण तो बोलण्यामध्ये पटाईत आहे. येस, तो त्याचा पॉइंट सिद्ध करतोच कसंही घे. तर तो बोलण्यामध्ये पटाईतच आहे. आणि मग इन द एंड रिझल्ट काय होते की तो मग आपल्याशी बोलत नाही. मग बस सेम असं होऊन जाते. सेम माझ्यासोबत झालं होतं जेव्हा मी ॲव्हेंजर एंड गेम, आम्ही प्रॉमिस केलं होतं की सोबत पाहायला जाऊ बा, बट माझ्याने राहणं नाही झालं. मी जसं वर्धेला आलो तसं मी पिक्चर पाहून टाकला. तर त्याचा राग आला आणि त्यांनी महिनाभर राग तो ठेवला. जेव्हा त्याचा हात तुटला तेव्हा त्यांनी माझ्यासोबत बोलला, बट तो बोललाच नाही. ओके. येस. राहुल सोबत पण सेम असंच झालं. राहुलनी पण त्याला दपटण्याचा प्रयत्न केला, त्याला राग आला आणि तो बोललाच नाही. 2 महिने झाले. वैभव सोबत पण सेम झालं. प्राची सोबत माइट बी शायद असंही होत असेल. व्हॉट इज दिस बिहेवियर यार? ये क्या, ये म्हणजे ये कौन सा बिहेवियर है? आय डोंट नो. म्हणजे what he think, what he try to understand, it's like that ki I'm not saying Badal is really bad guy, he was really good guy, but somehow जर त्यांनी अशा प्रकारे बिहेवियर चेंज नाही केले ना, इट्स नॉट गुड फॉर हेल्थ इट्स. कारण कधी कधी नाही का शब्द बहुत लागतात, कलेजा चिरून टाकतात लोकांचे. तुम्ही तो मजाक म्हणजे तो व्यक्ती मजाकीने असं म्हणत असेल, बट अनइंटेन्शनली खूप चिरून जाते आतून, बहुत जास्त. कारण जेव्हा तू असं म्हणलं होतं की हे अशी सडली जॉब कोण करण वगैरे, तू एवढा शब्द म्हणला, मला बहुत लागला राव. कारण त्या जॉब साठी मी खूप आटा पिसला डूड. आय डिड. म्हणजे मी एव्हरीडे नागपूर अपडाऊन केला, क्लासेस केले, त्यानंतर मला तो जॉब लागला. मला त्याचं महत्व होतं, मला ते फुकट मध्ये नाही भेटलं यार. आय जस्ट मेहनत केली, त्यानंतर मला ते भेटलं. जेव्हा तू असं म्हणलं की सडली जॉब कोण करण, इट फील्स रियली हर्टफुल टू मी डूड. तू नहीं समझ सकता, जो चीज को जो मेहनत करके जो पाता है ना, त्या गोष्टीवर तू शिवा देऊ शकत नाही. ते किती वाईट असो किंवा किती मारण तो. आणि तू एवढा इझिली बोलून दिला यार, बहुत इझिली बोलून दिलाय. समजा जर कोणता व्यक्ती तुला काही ना काहीतरी देत असेल ना, त्या गोष्टीची रिस्पेक्ट कर. समजा जर नाही करता येत ना, तर इवन त्या गोष्टीची बुराई त्या व्यक्तीसमोर तरी नको करू ज्या व्यक्तीने तुला ते ऑफर केली आहे, कारण त्याला बहुत वाईट वाटेल. ट्रस्ट मी डू. आय फील रिअली बॅड ऑन दॅट डे. बहुत मथ्यात गेली होती, मला खूप काही सांगायचं होतं, तुला झोडपूस वाटलं होतं त्या मोमेंट मध्ये, बट
मला असं वाटलं नाही आणि गोष्ट बिघडन पुन्हा. चुप बैठा मैं वहां पे. बट यू डिडंट चेंज युअर बिहेवियर ऍट ऑल. आता पण तू सेम आर्ग्युमेंट करून राहिलाय. मी सेम म्हणलं विशाल श्रुतिकासाठी गिफ्ट आहे ती इम्पॉर्टंट आहे, आपला घ्यावं लागणार. वन मॅन साठी पण गिफ्ट घेऊ, बट थोडं कमी कॉस्टली घेऊ, बिकॉज ऑफ दॅट की वन मॅन एकटा पडतो. विशाल श्रुतिका आपण दोघांकडून असतो. तरीही तो इक्वॅलिटीचं लेक्चर माझ्याकडे देऊन राहिला. तो किती डोक्यात लागन बे. म्हणजे इज दॅट थिंग, दॅट्स वाय आय डिडंट टॉक टू हर. मैं उससे बात नहीं करता जास्त. म्हणजे जस्ट कॅज्युअल टॉक, दॅट्स फाईन यार. त्या मोमेंट मध्ये रिअलाइज झालं बाजू सोबत जस्ट कॅज्युअल टॉक करायची, काही डीप टॉक नाही करायचं या. कारण इट वॉज रियली पॉइंटलेस कन्व्हर्सेशन. कुछ हासिल नाही होता. इंडियन झगडाच होऊन जाते, काहीच नाही या. इवन इफ आय टॉक टू दॅट गाय आणि जस्ट लाईक मी काही ना काहीतरी पॉइंट सांगण्याचा प्रयत्न करताय, तर त्याला असं वाटते की मेरे सामने कोई है नहीं या, जस्ट लाईक दॅट या व्हॉटएव्हर. आय डोंट नो व्हॉट ही थिंक्स अबाउट मी वगैरे. आय डोंट नो, इट्स हिज थिंग या. मला फरक पडत नाही त्या गोष्टीबद्दल. सो दिस इज ऑल दिस थिंग. Really, thank you.